काल चंद्रपुरामध्ये घोषणा केलेली आहे. कशा प्रकारे विजयाची गुढी यावर्षी आपल्याला पाहायला मिळेल का? विजयाची गुढी चंद्रपुरामध्ये कालच पाडवा साजरा झाला. कारण एवढ्या मोठ्या संख्येने मोदीजींना पाहायला ऐकायला हजारो लाखो लोक आले होते. एक वातावरण जे आहे एक अगदी मी म्हणेन की मोदीमय झालं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून देशभरामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं जे काम आहे त्या कामाची पोचपावती प्रत्येक सभेतून लोक देत आहेत. आणि आता लोकांनीच ठरवलं आहे मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याची गॅरंटी लोकांनी घेतली आहे. त्यामुळे मला वाटतं आज चांगला दिवस आहे आणि त्या निमित्ताने एक देशभरात आपल्या राज्यात तर मोठी सुरुवात झालेली आहे. काल प्रचाराचा पहिला नारळ चंद्रपूरमध्ये फुटलेला आहे. उद्याही रामटेकमध्ये आहेत. अशा अनेक सभा आहेत आणि म्हणून आम्ही पाडवा जोरदारपणे उत्साहात जल्लोषात साजरा करू आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देखील हे सण उत्सव परंपरा टिकवण्याचं काम आम्ही करतोय. आपल्याला माहीत आहे की गेल्या वेळेस सरकार स्थापन होण्यापूर्वीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षामध्ये संपूर्ण सण उत्सव बंद होते. पण आपलं सरकार आल्यानंतर सणांवर उत्सवांवर असलेली बंदी आम्ही उठवली आणि मोकळा श्वास लोक घेऊ लागले. सण उत्सव परंपरा जोपासणं वाढवणं हे देखील आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे आम्ही सगळी बंधनं काढली. विकासावरची बंधनं काढली, सणांवरची बंधनं काढली. आज चौफेर विकास या राज्यामध्ये होतोय, सर्वांगीण विकास होतोय आणि लोक पाडवा आजचा मोठ्या खुशीत आनंदात साजरा करतात. सण जपणारे लोक आता आमच्यासोबत आहेत असं बोलत काल नरेंद्र मोदींनी देखील तुमचं देखील अभिनंदन केलेलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे तुम्ही आहात असं देखील नरेंद्र मोदी साहेबांना मी धन्यवाद देतो. कालच मी त्यांना धन्यवाद दिलेत, आभार मानलेत की खऱ्या अर्थाने त्यांनी बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणे